ही आज महाराष्ट्र ग्रामीण बँक ला संबंधित आम्ही मागच्या 2-3 दिवसाखाली एक निवेदन दिलं होतं की ही मोहा गावामध्ये पीक कर्ज वाटप करा। या MGB बँकेनं तब्बल आज 3-3 वर्ष 1 रुपया सुद्धा पीक कर्ज वाटप केलेलं नाही। नुसतं शासनाचा नियम आहे की शेतकऱ्याला पहा काय करा, पण 1 रुपया पण ह्या MGB बँकेनं दिलेले नाही। तर काही लोकांचं थकीत गेलेलं आहे। गेल्या वर्षी दुष्काळ होता, त्याच्या गेल्या वर्षी दुष्काळ होता। ही मोहा 80% शेतीचं उत्पादन करत आहे, पण आज ह्या घडीला मोहामध्ये 10% सुद्धा ऊस नाही। त्याच्यामुळं लोकांना जे उचललेले आहे ते थकीत गेलेले आहेत। पण ह्या मोहा गावामध्ये आज 25 ते 30% लोकांना MGB बँकेकडून 1 रुपया पण घेतलेला नाही। 3 वर्ष झालं बँकेच्या उंबऱ्याला हेलपाटा घालतात, पण यांना 1 रुपया पण दिलेला नाही। काय बोलायला त्यांना गेलं की तुमचं गाव थोडं थकीत आहे, पण थकीत गेलेले पण जे वंचित लोक आहेत त्यांना द्यावं लागेल ना। तरी मोहा गावासाठी MGB बँक दत्तक आहे, पण आम्ही जर दुसऱ्या बँकेकडे गेलो कर्ज मागणी करायला, पण आम्हाला काही ती बँक कर्ज देत नाही, कारण ती संबंधित बँक म्हणते तुमच्या गावासाठी ही मोहाची ग्रामीण बँक दत्तक आहे। त्याच्यामुळं 25 ते 30% शेतकरी आज हवालदिल झालेले आहेत। गेल्या वर्षीचा दुष्काळ ह्या वर्षीचं त्याला करायचं नसलं तर खाजगी सावकाराकडून 20-25 रुपये टक्क्यानं काढायची वेळ आली आहे। नंतर शासन ही मराठा आरक्षणाचा मोठा विषय आहे। शासनानं 15 लाखापर्यंत मराठा अण्णासाहेब पाटील अन्न योजनेसाठी 15 लाख बँकेला देण्यासाठी ही केलेली आहे, पण ह्या संबंधित बँकेने आजपर्यंत एक सुद्धा मराठा अण्णासाहेब पाटलाचं लोन मंजूर केलेलं नाही। दुसऱ्या गावामध्ये एवढे मोठे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायाकडून खाजगी सावकाराकडून घेऊन अगर मल्टीस्टेटकडून घेऊन त्यांचा व्यवसायाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे। त्यांचा जो नफा व्हायला आहे तो पूर्ण व्याजामध्ये चाललेला आहे, त्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय सुद्धा डबघाईस आलेला आहे। आमची एक मीडियाद्वारे प्रशासनाला, आमदार असतील खासदार असतील यांना एक आमची कळकळीची विनंती, ह्या बँकेने नाही जर सुरळीत लोन चालू केलं, जसं आमच्या SBI असतील दुसऱ्या बँक आहेत त्याप्रमाणे नाही वाटप केलं तर ही बँक आमच्या गावातून तुम्ही कुठं बी घेऊन जाऊ शकता। आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही दुसरी बँक आणू। 6 एकर क्षेत्र आहे माझं। 3 वर्ष झालं तक्रार मारतो, 1 रुपया माझ्यावर कर्ज नाही तरी बी मला पीक कर्ज भेटलं नाही। काय कारण सांगितलं तुम्ही? वाटप नाही म्हणजे तुमच्या इथलं भरणा चालू नाही। कशामुळं? शेतकरी भरीत नाही, थकीत असलेले भरत नाही। थकीत असलेले भरीत नाही। थकीत ती आपल्याला काय करायचं, ज्याच्यावर नाही त्याला तरी द्यायची। फर्स्ट टाइम तुम्ही फक्त घेतलं नाही? घेतलंच नाही। कसलं कोणतंच कर्ज आहे? KCC नाही, कोणतं कसलंच कर्ज नाही? किती वर्षापासून तुम्ही प्रयत्न करताय? 3 वर्ष झालं। 3 वर्ष झालं। किती एकर तुमच्याकडे? 6 एकर।